राजगुरुनगरमध्ये। त्या ठिकाणी देखील आपले प्रतिनिधी रोहिदास गाडगे आपल्यासोबत उपस्थित आहेत। रोहिदास यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं तिथली तयारी कशी आहे, तिथलं वातावरण कसं आहे, एकंदरीतच उत्साह कसा आहे। रोहिदास, पडणार आहे त्यामुळे प्रशासनाची तयारी या ठिकाणी जय्यत झालेली आहे। खरं तर या निवडणुका महिलांशी केंद्रित असल्यामुळे महिलांकडून या ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आलेले सखी मतदान केंद्र अगदी रात्रीपासून महिलांनी या ठिकाणी सजावट केलेली आहे। मतदारांनी बाहेर पडावं, महिलांनी या ठिकाणी बाहेर पडावं आणि मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यातली आळंदी असेल, चाकण असेल, राजगुरुनगर असेल, मनसर असेल, जुन्नर आणि शिरूर या परिसरातलं मतदान आज होतंय। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। मागच्या 15 दिवसांपासून उमेदवार हे घर टू घर जाऊन प्रचार करतायत, मतदानाला आव्हान करतायत। अनेक दिग्गज नेते, राज्याचे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील आणि महाविकास आघाडीचे नेते असतील, या नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतल्यात। नगरपालिकेची निवडणूक ही राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवलेली पाहायला मिळाली। आरोप प्रत्यारोपांच्या फेरी या ठिकाणी रंगल्या। मुख्यतः विकास कामांबरोबर बिबट्याचाही गंभीर प्रश्न या परिसरामध्ये पाहायला मिळाला होता। त्यामुळे आज मतदान होत असताना मतदार राजा आपला कौल कुणाच्या बाजूने देणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काहीच वेळामध्ये या ठिकाणी मतदान सुरू होईल। मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि महिलांसाठी खास व्यवस्था म्हणून निवडणूक आयोगाकडून सखी मतदान केंद्र तयार करण्यात आलं। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। मला सांगा, कशा पद्धतीने ही तयारी आहे, मतदारांना काय आवाहन केलं आहे? प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की 50% जरी महिलांना आरक्षण असलं तरी वोटिंग पर्सेंटेजमध्ये महिलांचं तितकं सहभाग दिसत नाही। तर त्याच्यामुळे आम्ही प्रामुख्याने निवडणुकाचा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे हा पिंक बूथ, ज्यांनी महिलांना विविध सुविधा आम्ही इथे मतदान केंद्रावरच पुरवल्यात, जेणेकरून आपल्याला असं महिलांचं वोटिंगमध्ये पर्सेंटेज वाढवण्यासाठी हा प्रमुख इनिशिएटिव्ह आमच्याद्वारे केला आहे। खरं तर ग्रामीण भाग आहे हा सगळा आणि इथल्या महिला मतदान केंद्रावर यायला पाहिजे। मात्र सकाळपासून सुरुवात होईल, दिवसभरात कशी प्रक्रिया राहील पूर्ण? नक्कीच सर, ज्याद्वारे आम्ही हा पिंक बूथचं हे केलंय आणि तसेच समाज माध्यमांद्वारे महिलांना आम्ही प्रोत्साहित करतोय की हा मतदान केंद्रावर येऊन त्यांनी मतदान करावं आणि नक्कीच दुपारपर्यंत चांगला महिलांचा प्रतिसाद याला मिळून येईल। नक्कीच महिलांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। काहीच वेळामध्ये मतदानालाही सुरुवात होईल। मात्र हे मतदान पार पडत असताना उत्साह कायम राहावा ही काळजी या ठिकाणी प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतंय। साम टीव्हीच्या माध्यमातूनही मतदारांना आव्हान आहे, बाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा। धन्यवाद रोहिदास, अगदी सविस्तर अपडेट आपण खरं तर दिली आहे। नेमकं तिथे काय सुरू आहे आणि जे आवाहन आपण केलंय ते खरंच साम टीव्ही आवाहन करतंय, जास्तीत जास्त तुम्ही बाहेर पडा आणि आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजवा। कारण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।